बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि आत जनार्दनरावांच्या काळजात अपमानांचे काहूर माजले होते. जनार्दनराव ज्यांनी आयुष्यभर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जोपासली, आज आपल्याच लेकाच्या समोर गुन्हेगारासारखे उभे होते. बाबा, अजूनही वेळ गेलेली नाही, ती चैन काढून द्या. सुमेधाच्या माहेरची आठवण आहे ती. समीरचा आवाज घरच्या भिंतींना धडकत होता. समीर हा जनार्दनरावांचा एकुलता एक मुलगा. त्याला लहानाचे मोठे करताना जनार्दनरावांनी स्वतःच्या कितीतरी इच्छा मारल्या होत्या. फाटकी बनियान घालून त्यांनी समीरला ब्रँडेड कपडे दिले होते, पण आज तोच समीर आपल्या बायकोच्या सुमेधाच्या सांगण्यावरून वडिलांवर संशय घेत होता. सुमेधा लग्नापासूनच जनार्दनरावांना घराबाहेर काढण्याच्या प्रयत्नात होती. आज तिला ती संधी मिळाली होती. सुमेधा फणकाराने म्हणाली, समीर, मी तुला आधीच सांगितलं होतं की तुझ्या बाबांना आपल्यासोबत ठेवू नकोस. आता बघ, घरातल्या वस्तू गायब व्हायला लागल्या. आज सोन्याची चैन गेली, उद्या माझं मंगळसूत्र जाईल. या वयात यांना चोरीची हाव सुटली आहे. सुमेधा, सुनबाई, जपून बोला. जनार्दनरावांचा आवाज कापला. मी आजपर्यंत कोणाच्या पैशालाही शिवलो नाही. तुझ्या त्या चेनला मी कशाला हात लावीन? मी तर दिवसभर माझ्या खोलीत होतो. हो, म्हणूनच तर कोणाला संशय येऊ नये म्हणून तुम्ही खोलीत बसून होतात. सुमेधाने डोळे वटारले. समीर, बघतोस काय? विचारताना कुठे लपवली आहे ती चेन? समीर रागाने वडिलांच्या जवळ गेला. त्याने वडिलांच्या अंगावरचा जुना कोट ओढला आणि त्यांच्या खिशाची झडती घेऊ लागला. जनार्दनराव स्तब्ध झाले. ज्या मुलाला त्यांनी कधी रागाने साधी चपराक मारली नव्हती, तोच आज त्यांची झडती घेत होता. खिशात काही सापडले नाही. तेव्हा समीरने त्यांच्या खोलीतील लाकडी कपाट उचकटले, कपडे अस्ताव्यस्त फेकले, पण चैन कुठेच नव्हती. कुठे लपवली आहेस म्हाताऱ्या? सांगतोस की पोलिसांना बोलावू? समीरने तावातावाने विचारले. हा, तू कार ऐकून जनार्दनरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. समीर, तू मला तू म्हणालास? ज्या हाताने तुला धरून चालायला शिकवलं, त्याच हातांवर आज तू चोरीचा डाग लावतोयस? अरे माझी 35 वर्षाची निष्कलंक नोकरी आणि माझी इब्रत तुला इतकी स्वस्त वाटली? इब्रतीच्या गप्पा आता मारू नका. सुमेधा मध्येच पडली. समीर यांना आता या घरात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. जो माणूस चोऱ्या करतो त्यांच्यासोबत मी एका छताखाली राहणार नाही. एकतर हे म्हातारे राहतील किंवा मी. समीरने थोडा वेळ विचार केला. सुमेधाच्या डोळ्यातील क्रूरता त्याला दिसली नाही. उलट त्याला वडिलांचाच राग आला. बाबा, तुमचं सामान बांधा, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. सुमेधा दुखावली गेली आहे आणि तिच्या सुखासाठी मला हे करावंच लागेल. तुमच्यासारख्या चोर बापाची मला गरज नाही. जनार्दनरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यातले पाणी आता सुकले होते. तिथे आता एक करारी बाणा निर्माण झाला होता. त्यांनी शांतपणे कोपऱ्यात पडलेली आपली जुनी कापडी पिशवी उचलली. त्यात आईचा एक जुना फोटो, 2 जोड कपडे आणि भगवद्गीता ठेवली. समीर, आज तू फक्त मला घराबाहेर काढलं नाहीस, तर तू स्वतःच्या आयुष्यातला सर्वात मोठ्या सत्याला नाकारला आहेस. मी चोर नाही हे तुलाही ठाऊक आहे, पण तुला तुझ्या बायकोचा अहंकार जपायचा आहे ना? ठीक आहे, आजपासून तुझा बाप मेला असं समज. जनार्दनराव घराच्या उंबरट्यावर आले. बाहेर अंधार होता आणि पावसाचा जोर वाढला होता. सुमेधाने मागून येऊन त्यांचा हात धरला आणि त्यांना बाहेर ढकललं. चला निघा, पुन्हा या दारात दिसलात तर याद राखा. धपकन दरवाजा बंद झाला. कुलूप लावल्याचा आवाज आला. जनार्दनराव भर पावसात ओल्या रस्त्यावर उभे होते. त्यांच्याकडे छत्री नव्हती, डोक्यावर छप्पर नव्हतं आणि खिशात फक्त 100-200 रुपये होते. रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांच्या प्रकाशात त्यांनी आपल्या हातांच्या तळव्यांकडे पाहिले. हे कष्टकऱ्यांचे हात होते, चोराचे नाही. त्यांनी मनाशी पक्का निश्चय केला, ज्या लेकाने मला आज चोराचा शिक्का मारून बाहेर काढले, त्याच लेकाला एक दिवस माझी किंमत कळेल, पण तेव्हा मी खूप उंचावर असेन. भर पावसात 70 वर्षाचे जनार्दनराव एका नवीन प्रवासाला निघाले. कोणाचेही सहाय्य न घेता केवळ आपल्या स्वाभिमानाच्या जोरावर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्या मनात पेटली होती. पावसाचा जोर वाढला होता. विजांचा कडकडाट. जनार्दनरावांचे पांढरे केस भिजून कपाळावर आले होते. वयाची 70 गाठलेल्या त्या शरीराला थंडीने कंप सुटला होता, पण मनात लागलेली अपमानाची आग त्यांना ऊब देत होती. समीरने घराचा दरवाजा ज्या क्रूरतेने बंद केला होता, त्याचा आवाज अजूनही त्यांच्या कानात घुमत होता. रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरू होती. प्रत्येक गाडीचा प्रकाश त्यांच्या डोळ्यावर पडला की त्यांना वाटायचे कोणीतरी
ओळखीचं थांबेल आणि विचारेल, जनार्दन काका यावेळी इथे काय करताय? पण पावसात प्रत्येक जण आपापल्या घराकडे धावत होता. जनार्दन रावांना मात्र आता घर उरलं नव्हतं. चालता चालता त्यांचे पाय जड झाले होते. समोर एक जुनं पत्र्याचं शेड असलेलं मारुतीचं मंदिर दिसलं. त्यांनी तिथल्या ओठ्यावर आसरा घेतला. थंडीने हातपाय आखडले होते. त्यांनी आपली ती कापडी पिशवी उशीखाली डोक्याखाली घेतली आणि ओल्या अंगानेच तिथे आडवे झाले. झोप कुणाला येणार होती? डोळ्यासमोर समीरचं ते रागीट रूप आणि सुमेधाचा तो तुच्छ कटाक्ष पुन्हा पुन्हा येत होता. चोर? मी चोर? त्यांनी स्वतःशीच पुटपुटलं. त्यांच्या डोळ्यातून शेवटी अश्रू ओघळलेत. ते अश्रू दुःखाचे नव्हते तर हतबलतेचे होते. पहाटेचे 4 वाजले असतील. मंदिराचा छोटा घंटा वाजला आणि जनार्दनरावांना जाग आली. समोर मंदिराचा पुजारी उभा होता. कोण बाबा तुम्ही? इथे पावसात का झोपलात? पुजाऱ्याने विचारलं. जनार्दनराव उठून बसले. अंगात थोडासा ताप भरल्यासारखा वाटत होता. काही नाही महाराज, प्रवासाला निघालो होतो. उशीर झाला म्हणून इथे थांबलो. त्यांनी स्वतःचं दुःख लपवलं. स्वाभिमान इतका मोठा होता की कोणासमोर पदर पसरणं त्यांना मान्य नव्हतं. मंदिरातून बाहेर पडल्यावर त्यांना समोर एक छोटी चहाची टपरी दिसली. खिशातले ओले झालेले पैसे काढून त्यांनी पाहिले. 2 नोटा 100च्या आणि काही चिल्लर होती. त्यांनी एक कडक चहा घेतला. चहा पिताना त्यांची नजर टपरीच्या बाजूला पडलेल्या रद्दीच्या ढिगाऱ्यावर गेली. तिथे एक जुनं वर्तमानपत्र होतं ज्यावर जाहिरात होती, वृद्धाश्रमात मदतनीस आणि हिशोब तपासनीस हवा आहे. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मला निवारा हवा आहे आणि कामही. मी कोणावर ओझं होऊन राहणार नाही. त्यांनी ठरवलं. त्यांनी तो पत्ता लिहून घेतला. तो पत्ता शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या एका उपनगरातील होता. भर पावसात पायपीट करत एसटीने प्रवास करत जनार्दनराव त्या पत्त्यावर पोहोचले. शांतिनिकेतन वृद्धाश्रम. तिथल्या संचालकांनी श्री देशपांडे यांनी जेव्हा जनार्दनरावांना पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. तुमच्यासारख्या सुशिक्षित माणूस इथे कामासाठी आलाय. तुमचं कुटुंब कुठे आहे? जनार्दनरावांनी शांतपणे उत्तर दिलं. ज्या कुटुंबासाठी आयुष्य वेचलं त्यांनीच आज मला निवृत्त केले. देशपांडे साहेब, माझ्याकडे अनुभव आहे, प्रामाणिकपणा आहे आणि मेहनतीची तयारी आहे. मला पगार नको, फक्त राहण्याला जागा आणि 2 वेळचं जेवण मिळालं तरी पुरेसं आहे. देशपांडे साहेबांना त्यांच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा भावला. त्यांनी जनार्दनरावांना तिथे राहण्याची परवानगी दिली. पहिल्याच दिवशी जनार्दनरावांनी तिथल्या विस्कटलेल्या हिशोबांच्या वह्या हातात घेतल्या. रात्री उशिरापर्यंत ते काम करत राहिले. 30 वर्षाचा अकाउंटन्सचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्यांनी काही तासातच वर्षभराचा घोळ सोडवून दाखवला. दुसऱ्या दिवशी सकाळी देशपांडे साहेब थक्क झाले. जनार्दनराव, तुम्ही तर जादू केलीत. आमचे ऑडिटर्स जे काम महिनाभर करू शकले नाहीत ते तुम्ही एका रात्रीत केलं. पण जनार्दनरावांचं लक्ष फक्त कामावर नव्हतं. तिथे राहणाऱ्या इतर वृद्धांच्या समस्या त्यांनी ऐकून घ्यायला सुरुवात केली. कोणीतरी विचारलं, जनार्दन भाऊ, तुमची मुलं आठवण काढत नसतील का? त्यावर जनार्दनराव फक्त हसले आणि म्हणाले, मुलांची आठवण काढण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करण्यात जास्त आनंद असतो. माझी मुलं आता माझं भविष्य नाही, मी स्वतःच माझं भविष्य घडवणार आहे. इकडे समीरच्या घरात सुमेधा खुश होती. बघितलंच समीर, कटकट गेली एकदाची. आता हे घर फक्त आपलं आहे. पण समीरच्या मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना जागी होत होती. वडिलांची ती रिकामी खोली त्याला खायला उठत होती. त्याला ठाऊक नव्हतं की ज्या वडिलांना त्याने घराबाहेर काढले त्यांनी आता शून्यातून विश्व निर्माण करण्याची पहिली पायरी चढायला सुरुवात केली आहे. जनार्दनरावांनी त्याच दिवशी ठरवलं की ते फक्त एका वृद्धाश्रमात काम करून थांबणार नाहीत. त्यांच्या डोक्यात एक मोठी कल्पना आकार घेत होती. अशी कल्पना जी समीर आणि सुमेधाला विचार करायला भाग पाडणार होती. वृद्धाश्रमातले दिवस जनार्दनरावांच्या आयुष्याला एक नवी शिस्त देत होते. पहाटे 5ला उठून योगासने करणे, त्यानंतर आश्रमातील हिशोब तपासणे आणि दुपारी तिथल्या बागेची निगा राखणे असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला होता. पण त्यांच्या मनात एक सल अजूनही कायम होती. ती म्हणजे त्यांच्या चारित्र्यावर लागलेला चोरीचा डाग. एके दिवशी जनार्दनराव आश्रमाच्या जुन्या कागदपत्रांची आवराआवर करत असताना त्यांना तिथे राहणाऱ्या एका वृद्ध आजींची, शांताबाईंची भेट झाली. शांताबाई खूप वर्षापासून तिथे होत्या, पण त्यांचा कोणावरही विश्वास नव्हता. त्या कोणाशी बोलत नसत. जनार्दनरावांनी त्यांच्याशी माणुसकीने संवाद साधायला सुरुवात केली. गप्पांच्या ओघात शांताबाईंने सांगितले की त्यांच्याकडे पिढीजात चालत आलेली एक जुनी पाककृती रेसिपी आहे. एका विशिष्ट प्रकारच्या आयुर्वेदिक मसाल्याची आणि पाचक
चूर्णाची. हे चूर्ण जर बाजारात आलं ना जनार्दन भाऊ, तर हजारो लोकांचे पोटाचे विकार दूर होतील. पण माझ्याकडे ना ताकद आहे ना पाठबळ, शांताबाई खिन्नपणे म्हणाल्या. जनार्दनरावांच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. त्यांच्याकडे अनुभव होता आणि शांताबाईंकडे ते अमूल्य ज्ञान. त्यांनी ठरवलं की आपण हे उत्पादन छोट्या स्तरावर सुरू करायचं. त्यांनी स्वतःच्या खिशातले उरलेले पैसे आणि देशपांडे साहेबांकडून आगाऊ घेतलेले थोडे पैसे गोळा केले. आश्रमाच्या कोपऱ्यात त्यांनी एक छोटेसे गृह उद्योगाचे केंद्र सुरू केले. दरम्यान समीरच्या घरात परिस्थिती वेगळीच होती. जनार्दनरावांना घराबाहेर काढून 15 दिवस झाले होते. सुमेधा खूप आनंदात होती. पण एक दिवस कपाट आवरताना तिला सोन्याच्या दागिन्यांचा डबा दिसला. तिने घाईघाईने तो उघडला आणि तिचे डोळे विस्पारले. ज्या सोन्याच्या चेनसाठी तिने जनार्दनरावावर चोरींचा आळ लावला होता, ती चेन त्या डब्याच्या खालच्या कप्प्यात एका जुन्या रुमालात गुंडाळलेली सापडली. सुमेधाला आठवलं, मागच्या महिन्यात एका लग्नाला जाताना तिने घाईत ती चेन तिथे ठेवली होती आणि ती पूर्णपणे विसरून गेली होती. तिचे हात थरथरू लागले. ही चेन तर इथेच आहे, म्हणजे बाबांनी ती घेतली नव्हती. तिच्या मनात अपराधीपणाची भावना येण्याऐवजी भीती जागी झाली. जर समीरला हे कळलं तर तो मला सोडणार नाही, या विचाराने तिने ती चेन पुन्हा लपवून ठेवली. पण पाप लपवून राहत नाही. त्या संध्याकाळी समीर कामावरून लवकर आला. तो खूप अस्वस्थ होता. सुमेधा, मला आज ऑफिसमध्ये खूप अपमानित वाटलं. माझे बॉस म्हणत होते की जो माणूस स्वतःच्या वडिलांना सांभाळू शकत नाही तो कंपनीची जबाबदारी काय घेणार. सुमेधा, खरंच बाबांनी ती चेन घेतली असेल का ग? सुमेधा गांगारली. अरे, आता कशाला ते जुनं उकरून काढतोयस? घेतली असेल म्हणूनच तर ते काही न बोलता निघून गेले ना. पण समीरचं मन त्याला खात होतं. त्याने गुपचूप कपाट उघडलं. त्याला सुमेधाची हालचाल संशयास्पद वाटली होती. शोधता शोधता त्याच्या हाती तोच रुमाल लागला. रुमाल उघडताच ती सोन्याची चेन लकाकू लागली. समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. सुमेधा, समीरचा ओरडण्याचा आवाज पूर्ण इमारतीत घुमला. हे काय आहे? ही चेन इथे कशी? तू तर म्हणाली होतीस बाबांनी चोरली. सुमेधा रडू लागली. समीर, माझ्यावर विश्वास ठेव. मला वाटलं नव्हतं की ती मी इथेच असेल. मी विसरले होते. समीरने रागाच्या भरात सुमेधाच्या कानशिलात लगावली. तुझ्या एका विसरण्यापायी मी माझ्या देवासमान बापाला घराबाहेर काढलं, त्यांना चोर ठरवलं. सुमेधा, तू विसरली नव्हतीस. तुला त्यांना घराबाहेर काढायचं होतं आणि मी मूर्खासारखा तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला. समीर धावत बाहेर पडला. त्याने पूर्ण शहर धुंडाळलं. नातलंगांकडे फोन केले, जुन्या मित्रांकडे विचारणा केली, पण जनार्दनरावांचा पत्ता कुठेच नव्हता. तो पावसात भिजत रस्त्यावर बसून रडला. पण आता वेळ निघून गेली होती. तिकडे वृद्धाश्रमात जनार्दनरावांनी तयार केलेल्या पाचक चूर्णाचे पहिले 100 नमुने तयार झाले होते. त्यांनी ते चूर्ण जवळच्या आयुर्वेदिक दुकानात दिले. आश्चर्य म्हणजे 2च दिवसात त्या चूर्णाची मागणी इतकी वाढली होती की दुकानदारांनी आगाऊ पैसे देऊन ऑर्डर नोंदवायला सुरुवात केली. जनार्दनरावांच्या संघर्षाला आता यशाची पहिली फळे चाखायला मिळत होती. त्यांनी उत्पादनाला नाव दिले स्वाभिमान आयुर्वेद. त्या रात्री जनार्दनरावांनी डायरीत लिहिलं, समीर, तू मला घराबाहेर काढलंस कारण तुला वाटलं मी तुझ्यावर ओझं आहे. पण आज याच हातांनी मी माझ्या स्वतःच्या साम्राज्याची पायाभरणी केली आहे. मी पुन्हा येईन, पण पदर पसरून नाही, तर तुला तुझी चूक दाखवून देण्यासाठी. वृद्धाश्रमाच्या त्या छोट्याशा खोलीतून सुरू झालेला स्वाभिमान आयुर्वेद हा आता केवळ एक छोटा उद्योग राहिला नव्हता. जनार्दनरावांच्या प्रामाणिक कष्टाला आणि शांताबाईंच्या औषधी ज्ञानाला आता यशाचे पंख फुटू लागले होते. सुरुवातीला हाताने बनवलेले चूर्ण आता छोट्या मशनीद्वारे बनू लागले होते. जनार्दनरावांनी केवळ स्वतःचा फायदा पाहिला नाही, त्यांनी वृद्धाश्रमातील इतर रिकाम्या हातांना काम दिले. कोणी पॅकेजिंग करू लागलं, कोणी हिशोब ठेवू लागलं, तर तो कोणी मार्केटिंग. जे वृद्ध कालपर्यंत स्वतःला अडगळ समजत होते ते आज स्वाभिमानाने काम करून पैसे कमवू लागले होते. जनार्दनरावांनी या उद्योगाचा एक नियम केला होता, येथे काम करणारा प्रत्येक जण मालक असेल. काही महिन्यातच स्वाभिमानाची उत्पादने शहरातल्या मोठ्या मेडिकल स्टोअर्समध्ये दिसू लागली. जनार्दनरावांची शिस्त इतकी कडक होती की गुणवत्तेत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यांचा हा प्रवास स्थायिक वृत्तपत्रापर्यंत पोहोचला. वृद्धाश्रमातील वटवृक्षाची भरारी या
मथळ्याखाली त्यांची मुलाखत छापून आली. दुसरीकडे समीरची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. वडिलांना घराबाहेर काढल्यापासून समीरच्या आयुष्याला जणू उतरती कळा लागली होती. घरात सुमेधासोबत रोज कडाक्याची भांडणे होत होती. ज्या सोन्याच्या चेनवरून हे महाभारत घडलं होतं, ती चेन आता सुमेधाच्या गळ्यात एखाद्या फासासारखी वाटत होती. समीरला रात्रीची झोप येत नसे. त्याला सतत जाणवले की वडिलांचा जो अपमान त्याने केला त्याचे फळ त्याला मिळत आहे. एके दिवशी ऑफिसमध्ये काम करत असताना समीरच्या टेबलावर तेच वृत्तपत्र आले, ज्यात जनार्दनरावांचा फोटो होता. फोटो पाहता समीरच्या हातातला पेन खाली पडला. वकिलांच्या चेहऱ्यावरचं ते तेज, तो करारीपणा आणि त्यांच्या नावापुढे असलेला यशस्वी उद्योजक हा शब्द वाचून समीरला आश्चर्याचा धक्का बसला. बाबा शांतिनिकेतन वृद्धाश्रम. समीर पुटपुटला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता गाडी काढली. त्याच्या मनात अपराधीपणाचा डोंगर होता. त्याला वाटलं बाबांना भेटून पाय धरले की सगळं ठीक होईल. तो वृद्धाश्रमात पोहोचला. तिथली भव्यता आणि शिस्त पाहून तो चकित झाला. एका कर्मचाऱ्याला त्याने विचारले, मला जनार्दनरावांना भेटायचे आहे. मी त्यांचा मुलगा आहे. त्या कर्मचाऱ्याने त्यांना एका मोठ्या केबिन बाहेर थांबायला सांगितले. काही वेळाने समीर ला आत बोलावले गेले. केबिनमध्ये जनार्दनराव एका मोठ्या खुर्चीवर बसले होते. समीर काही फाईल्स होत्या. चष्म्यातून त्यांनी समीरकडे पाहिले, पण त्यांच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना राग, फक्त एक शांतता होती. बोला, काय काम काढलं? जनार्दनरावांनी अत्यंत औपचारिक आवाजात विचारले. समीरच्या डोळ्यात पाणी आले. बाबा, मी समीर. मला माफ करा बाबा. त्या दिवशी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. सुमेधाला ती चेन सापडली आहे. तिला तिची चूक कळाली आहे. प्लीज बाबा, घरी चला. हे सगळं सोडून द्या. आपलं घर तुमची वाट पाहतंय. जनार्दनराव खुर्चीवरून उठले आणि खिडकीपाशी जाऊन उभे राहिले. घर? कोणत्या घराविषयी बोलतोय समीर? ज्या घरात माझ्या 30 वर्षाच्या संस्कारापेक्षा एका सोन्याच्या चेनची किंमत जास्त ठरली, ज्या घरात माझ्या रक्ताच्या नात्याने मला चोर ठरवलं. बाबा, मी अडाणी होतो. मला कळलं नाही. समीर रडतच म्हणाला. समीर, तू शिकलेला इंजिनियर आहेस, अडाणी नाहीस, पण तुझं शिक्षण तुला माणसाची पारख करायला शिकवू शकत नाही. जनार्दनराव मागे वळून म्हणाले. आणि राहिली प्रश्न माफीचा, तर मी तुला केव्हाच माफ केले, कारण तुझ्यामुळेच मला कळलं की मी अजूनही स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. पण आता मी त्या घरात परत येऊ शकत नाही. का बाबा? मी तुमची खूप सेवा करीन. समीरने विनवणी केली. कारण आता ही माझी माणसं आहेत. जनार्दनरावांनी बाहेर काम करणाऱ्या वृद्धांकडे बोट दाखवले. यांच्यासाठी मी आता फक्त जनार्दन नाही, तर त्यांचा आधार आहे. समीर, तू मला चोऱ्या करणारा बाप समजून हाकललं, पण आज मी शेकडो लोकांना सन्मानाने जगण्याची संधी देणारा मालक झालोय. तू घरी जा आणि सुमेधाला सांग की तिचा तो चोर सासरा आता स्वतःचं साम्राज्य उभं करतोय. समीर तिथे सुन्न उभा राहिला. त्याला जाणीव झाली की त्याने फक्त वडील गमावले नाहीत, तर त्याने एक महान व्यक्तिमत्व गमावले आहे. तो तिथून जड पावलांनी बाहेर पडला. जनार्दनरावांनी खिडकीतून त्याला जाताना पाहिले. त्यांच्या डोळ्यातून एक थेंबही आला, पण त्यांनी तो पुसून टाकला. त्यांना आता लांबचा पल्ला गाठायचा होता. स्वाभिमान आयुर्वेदाला आता सातासमुद्रापार न्यायचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. समीर वृद्धाश्रमातून रिकाम्या हाती परतला खरा, पण त्याच्या मनातील अस्वस्थता आता शमणारी नव्हती. वडिलांनी दिलेली वागणूक ही त्याच्या रागापेक्षा त्याच्या तुटलेल्या मनाचे प्रतीक होती, हे त्याला उमजले होते. घरी आल्यावर सुमेधाने जेव्हा विचारले, काय झालं, आले का ते, तेव्हा समीरने फक्त तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. तो काहीच बोलला नाही, पण त्या शांततेत सुमेधाला स्वतःचं भविष्याची भीती दिसू लागली. दुसरीकडे जनार्दनरावांचा स्वाभिमान आयुर्वेद हा ब्रँड आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून गुजरात आणि कर्नाटकातही प्रसिद्ध झाला होता. त्याच्या आयुर्वेदिक पाचक चूर्णाने आणि नैसर्गिक अर्काने बाजारपेठेत मोठी क्रांती केली होती. जनार्दनरावांनी आता एका मोठ्या कारखान्याची उभारणी केली होती, जिथे शेकडो गरजू महिला आणि वृद्धांना रोजगार मिळाला होता.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांना उद्योगरत्न पुरस्कारासाठी नामांकित केले. जनार्दनराव आता केवळ एक व्यक्ती राहिले नव्हते, तर ते जिद्दीचे एक जिवंत उदाहरण बनले होते. नियतीचे चक्र फिरले. 6 महिने उलटले. समीर ज्या IT कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता, तिथे अचानक आर्थिक मंदीचे सावट आले. कंपनीने कर्मचारी कपात सुरू केली आणि दुर्दैवाने समीरची नोकरी गेली. घरचे हप्ते, सुमेधाचे खर्च आणि समाजातील प्रतिष्ठा टिकवताना समीरची नाकीनऊ येऊ लागली. ज्या सुमेधाला पैशांचा आणि दागिन्यांचा माज होता, तिने आता समीरला टोमणे मारायला सुरुवात केली. नोकरी गेली तर दुसरी शोधा ना, घरात बसून काय होणार? माझे दागिने विकून चालवायची वेळ आणली आहे तुम्ही. सुमेधाच्या या शब्दाने समीरला त्या रात्रीची आठवण करून दिली, जेव्हा त्याने वडिलांना अशाच अपमानित अवस्थेत बाहेर काढले होते. एके दिवशी समीरला बातमी कळाली की ज्या कंपनीत त्याने नवीन नोकरीसाठी अर्ज केला होता, ती कंपनी प्रत्यक्षात एका मोठ्या ग्रुपची उपकंपनी आहे आणि त्या ग्रुपचे नाव आहे जनार्दन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. समीरला विश्वासच बसेना. त्याचे वडील आता इतके मोठे झाले होते की ते ज्या कंपनीत नोकरी मागत होता तिचे ते अप्रत्यक्षपणे मालक होते. समीरच्या मनात अपराधीपणा आणि शरमेची अशी काही खिचडी झाली की त्याला वडिलांना तोंड दाखवायची हिंमत होईना. पण परिस्थिती अशी होती की नोकरी मिळाली नाही तर त्याचे घर जप्त होणार होते. अखेर पोटाची खळगी आणि डोक्यावरचं छप्पर वाचवण्यासाठी समीरला त्याच ऑफिसमध्ये जावे लागले. मुलाखतीचा शेवटचा राऊंड होता. समीर केबिनमध्ये गेला आणि समोर पाहतो तर काय, तिथे जनार्दनराव बसले होते, तर त्यांचे PA बसले होते. पण भिंतीवर जनार्दनरावांचा एक मोठा फोटो होता, ज्याखाली लिहिले होते, कष्ट आणि प्रामाणिकपणा हाच खरा दागिना. मुलाखत संपवून समीर बाहेर पडत असताना त्याला PAने थांबवले. श्री समीर, आमचे चेअरमन साहेब तुम्हाला भेटू इच्छितात. ते बाजूच्या कॉन्फरन्स रूममध्ये आहेत. समीरचे पाय थरथरू लागले. तो आत गेला. जनार्दनराव तिथे उभे होते. आज त्यांच्या अंगावर महागडा सूट होता, पण डोळ्यातली ती जुनी सात्विकता होती. नोकरी हवी आहे? जनार्दनरावांनी कागदपत्रांकडे न पाहता विचारले. बाबा, मला माहीत नव्हतं की ही तुमची कंपनी आहे. समीर मान खाली घालून म्हणाला. समीर, तुझी पात्रता आणि अनुभव चांगला आहे. तुला नोकरी मिळेल, पण ही नोकरी मी तुला मुलगा म्हणून देत नाहीये, तर एक उमेदवार म्हणून देतोय. कारण नात्याची ओढ तू संपवली होतीस. जनार्दनरावांचा आवाज खंबीर होता. बाबा, सुमेधाला तिची चूक कळली आहे. आमचे हाल होत आहेत. समीर रडू लागला. जनार्दनराव जवळ आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. समीर, जेव्हा तुझ्याकडे सगळं होतं तेव्हा तू माणसांना लाथेनं मारलंस. आज जेव्हा तुझं काहीच नाहीये तेव्हा तुला नाती आठवतायत? सुमेधाला सांग, सोन्याची चेन गळ्यात शोभते, पण चारित्र्याचा डाग कधीच धुता येत नाही. मी तुला नोकरी देईन, पण माझ्या आयुष्यात तुला पूर्वीची जागा मिळेल की नाही हे काळच ठरवेल. समीरला त्याच दिवशी कळले की वडिलांनी त्याला नोकरी देऊन त्याचे घर वाचवले होते, पण त्याने जे प्रेम गमावले होते ते मिळवणे आता अशक्य होते. समीरला नोकरी मिळाली होती, पण त्याच्या मनातली अपराधीपणाची भावना त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. दर महिन्याला पगाराचा मेसेज आला की त्याला त्या रात्रीची आठवण व्हायची, जेव्हा त्याने वडिलांच्या खिशातील चिल्लरसाठी त्यांची झडती घेतली होती. इकडे सुमेधाची अवस्था अधिकच विचित्र झाली होती. ज्या सासऱ्याला तिने भिकारी आणि चोर म्हणून घराबाहेर काढले होते, आज त्याच सासऱ्याच्या जीवावर तिचं घर चालत होतं. सुरुवातीला सुमेधाला वाटलं की जनार्दनराव आता श्रीमंत झाले आहेत, तर आपण पुन्हा त्यांच्या आयुष्यात प्रवेश करून ऐशोआरामात जगू शकतो. तिचा अहंकार अजूनही पूर्णपणे मेला नव्हता. तिने ठरवलं की ती स्वतः जनार्दनरावांच्या ऑफिसमध्ये जाईल आणि काहीतरी नाटक करून त्यांना पुन्हा आपल्या घरी घेऊन येईल. एके दिवशी सुमेधा नटून थटून जनार्दनरावांच्या आलिशान ऑफिसमध्ये पोहोचली. तिथे बाहेर असलेल्या लोकांची गर्दी पाहून ती थक्क झाली. कोणीतरी म्हणालं, हे बघा, हे साहेबांची सूनबाई आले आहेत, आणि तिला सन्मानाने आत सोडण्यात आले. सुमेधा केबिनमध्ये शिरली. जनार्दनराव एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होते. तिला पाहताच त्यांनी मीटिंग थांबवली आणि सहकाऱ्यांना बाहेर जायला सांगितले. या सुनबाई, आज रस्ता विसरलात की काय? जनार्दनरावांच्या आवाजात
एक धार होती. सुमेधाने लगेच डोळ्यात पाणी आणलं आणि त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. बाबा, मला माफ करा. त्या दिवशी माझ्याकडून चूक झाली. मी रागाच्या भरात काय बोलले मला कळलं नाही. आता बघा ना, समीरसुद्धा किती खचले आहेत. तुम्ही घरी परत आलात तर सगळं पुन्हा पहिल्यासारखं होईल. आम्ही तुमच्यासाठी नवीन खोली सजवली आहे. जनार्दनराव शांतपणे हसले. ते आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी टेबलावरचा एक जुना काळपट पडलेला रुमाल सुमेधासमोर धरला. सुमेधा, हा रुमाल ओळखतेस? याच रुमालात तू ती सोन्याची चेन लपवली होतीस ना? ज्या दिवशी समीरला ही चेन सापडली त्याच दिवशी तुझं खरं रूप उघड झालं होतं. जनार्दनरावांचे शब्द सुमेधाच्या कानात शिशासारखे टोचले. सुमेधाचा चेहरा फिका पडला. तिला वाटलं होतं की समीरने हे गुपित बापाला सांगितलं नसेल. बाबा, ती अडखळली. पुरे झालं सुमेधा. जनार्दनराव कडाडले. तू कोणत्या तोंडाने मला घरी न्यायला आली आहेस? तुला मी आवडत नाही. तुला माझे पैसे आवडतात. तुला माझी सेवा करायची नाहीये. तुला या संपत्तीची मालकीण व्हायचं आहे. पण लक्षात ठेव, हा स्वाभिमान आयुर्वेद उभा करण्यासाठी मी रक्ताचं पाणी केले. ज्या रात्री तू मला बाहेर काढलंस त्या रात्री मी पावसात भिजत असताना तू घरात हसत होतीस. त्या रात्री माझी माणुसकी मेली आणि एक उद्योजक जन्मला. सुमेधाला आता पळताभुई थोडी झाली होती. ती रडत म्हणाली, मग या संपत्तीचं काय होणार बाबा? समीर तुमचा एकुलता एक मुलगा आहे ना? जनार्दनरावांनी एका फाईलवर सही केली आणि ती सुमेधासमोर फेकली. हे बघ, हे माझं मृत्यूपत्र बिल आहे. मी माझ्या संपत्तीचा एकही पैसा समीरला किंवा तुला देणार नाही. माझ्या पश्चात ही संपूर्ण कंपनी शांतिनिकेतन वृद्धाश्रमाला आणि तिथे काम करणाऱ्या कष्टकऱ्यांना दान केली जाईल. समीरला मी नोकरी दिली आहे. त्याने कष्ट करून स्वतःचं घर चालवावं. वारसा हक्काने तुला आता फक्त तो चोर सासरा आठवेल, त्याची संपत्ती नाही. सुमेधाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा सर्वात मोठा डाव उलटा पडला होता. ती सुन्न होऊन केबिन बाहेर पडली. बाहेर आल्यावर तिला दिसलं की तिथले कर्मचारी तिच्याकडे उपहासाने पाहत होते. त्याच दिवशी जनार्दनरावांनी जाहीर केलं की ते एका मोठ्या मोफत आयुर्वेदिक रुग्णालयाची पायाभरणी करणार आहेत. त्यांच्या आयुष्याचा उद्देश आता कुटुंबापुरता मर्यादित नव्हता, तर तो समाजासाठी झाला होता. समीरला जेव्हा रेग्युलरिटी त्या कृत्याबद्दल कळलं तेव्हा त्याने तिला स्पष्ट सांगितलं, सुमेधा, बाबांनी जे केलं ते अगदी योग्य केलं. आपण प्रेमाचा वारसा नाकारला. आता संपत्तीवर हक्क सांगण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. सुमेधाच्या अपमानास्पद वागण्यानंतर आणि जनार्दनरावांच्या ठाम निर्णयानंतर समीरच्या घरात एक स्मशान शांतता पसरली होती. समीरने आता पूर्णपणे स्वतःला कामात झोकून दिले होते. तो जनार्दनरावांच्याच एका कंपनीत सामान्य मॅनेजर म्हणून काम करत होता. पण त्याने कधीही तिथे मालकाचा मुलगा म्हणून हक्क गाजवला नाही. वडिलांच्या शब्दांनी त्याचे डोळे उघडले होते. 2 वर्षे उलटली. जनार्दनरावांचे नाव आता देशातील अग्रगण्य समाजसेवकामध्ये घेतले जाऊ लागले. त्यांनी स्थापन केलेल्या स्वाभिमान चॅरिटेबल ट्रस्टने हजारो अनाथ मुले आणि बेघर वृद्धांना आधार दिला होता. एके दिवशी जनार्दनरावांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. संपूर्ण देशातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पुरस्कार सोहळा दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जनार्दनराव दिल्लीला गेले. तिथे त्यांनी एक विनंती केली की त्यांना या सोहळ्यासाठी 2 विशेष अतिथींना आमंत्रित करायचे आहे. ते अतिथी दुसरे कोणी नसून समीर आणि सुमेधा होते. सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते जेव्हा जनार्दनरावांच्या नावाचा पुकारा झाला तेव्हा संपूर्ण सभागृह उभे राहून टाळ्या वाजवत होते. जनार्दनरावांनी अत्यंत साधेपणाने पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर त्यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. जनार्दनराव माईक समोर आले. त्यांची नजर समोर बसलेल्या समीर आणि सुमेधावर पडली. समीरचे डोळे अभिमानाने आणि पश्चातापाने भरले होते, तर सुमेधाची मान शरमेने खाली झुकली होती. जनार्दनराव बोलू लागले, आज हा सन्मान मला मिळतोय, पण याचं श्रेय मी अशा 2 व्यक्तींना देतो ज्यांनी मला आयुष्यातील सर्वात कठीण धडा शिकवला. काही वर्षापूर्वी मला माझ्याच घरातून चोर ठरवून बाहेर काढण्यात आलं होतं. त्या रात्री जर मला घराबाहेर काढलं नसतं तर आज मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. माणसाला जेव्हा सगळीकडून नाकारलं जातं तेव्हाच त्याच्यातील खरी ताकद जागी होते. त्यांनी पुढे म्हटले, समीर, सुमेधा, तुम्ही मला जे दुःख दिलं त्यातूनच या स्वाभिमान साम्राज्याचा जन्म झाला. मी तुम्हाला
माफ केले, कारण तुमच्यामुळेच मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली. पण लक्षात ठेवा, नाती ही काचेसारखी असतात. एकदा तडा गेली की ती पुन्हा जोडता येतात, पण खुणा राहतातच. सोहळा संपल्यानंतर जनार्दनराव बाहेर आले. समीर धावत जाऊन त्यांच्या पाया पडला आणि ढसाढसा रडू लागला. बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही तुमचं मोल ओळखू शकलो नाही. आम्हाला संपत्ती नको, फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. जनार्दनरावांनी समीरला उठवले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. समीर, मी तुला नोकरी दिली, तुझं घर वाचवलं, कारण तो माझा बाप म्हणून धर्म होता. पण आता माझं उरलेलं आयुष्य मी या समाजासाठी आहे. तू तुझ्या कष्टाने तुझं विश्व घडव. जेव्हा तुला स्वतःच्या स्वाभिमानात जपायला जमेल, तेव्हा तू खऱ्या अर्थाने माझा मुलगा होशील. जनार्दनराव आपल्या गाडीत बसले. सुमेधा बाजूला उभी राहून हात जोडून रडत होती. गाडी सुरू झाली आणि जनार्दनराव आपल्या नवीन ध्येयाकडे निघाले. आज जनार्दनराव श्रीमंत झाले होते, पण पैशाने नाही, तर आपल्या कष्टाने मिळवलेल्या सन्मानाने. ज्या बापाला चोरीचा आळ लावून घराबाहेर हाकललं होतं, त्याच बापाने आज जगाला दाखवून दिलं होतं की स्वाभिमान आणि जिद्द असेल तर माणूस शून्यातूनही आकाश निर्माण करू शकतो. समीर आणि सुमेधा दूर जाणाऱ्या गाडीकडे पाहतच राहिले. त्यांना आपली चूक कळली होती, पण जनार्दनराव आता एका अशा उंचीवर पोहोचले होते जिथे पोहोचण्यासाठी केवळ पश्चाताप पुरेसा नव्हता, तर जन्मभराची तपश्चर्या हवी होती. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ